ब्रिज ट्रेडिंग चॅलेंजचा आज दिवस 10वा। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण काय केलं आहे बघूयात आपल्या चार्ट वरती। आज आपण बाईंगसाठी 15 मिनिटांमध्ये लिक्विडिटी एरिया मार्क करून ठेवला होता। मार्केटने या लेवलवर आल्यानंतर एक चांगली बुलिश स्ट्रक्चर तयार केलं, पण इथं आपला एसएल 40 30 35 पिपचा जात होता, म्हणून आपण इथे एंट्री अवॉइड केली। जर मार्केटने प्रॉपर अजून रिट्रेसमेंट दिली असती तर आपल्याला इथे एंट्री प्लॅन झाला असता, पण आपल्या तसं मार्केटने न करता डायरेक्ट मार्केटने इथूनच मोमेंटम दिली। तर हा ट्रेड आपण इथं घेतला नाही, त्यामुळे इथे एसएल मोठा होत होता। त्यानंतर सेकंड ट्रेड ही याच लेवलवर आल्यानंतर मार्केटने तसंच बुलिश स्ट्रक्चर तयार केलं, पण मार्केटने इथं न रिट्रेसमेंट देता डायरेक्टली मोमेंटम दिली। इथं एसएल 45 ते 50 पिपचा होत होता, म्हणून पण इथे एंट्री अवॉइड केली। पण या दोन्ही ठिकाणी मार्केटने एक चांगली मोमेंटम दिली, पण आपला एसएल खूप मोठा होत होता, त्यामुळे आपण एंट्री अवॉइड केली। तर आजचा दिवस आपण नो ट्रेड म्हणून बंद करत आहोत। अशा डेलीच्या अपडेटसाठी आणि लर्निंग व्हिडिओसाठी फॉलो करा आपल्या शुभ झॅपॅक्स मराठी या चॅनलला। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।